आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। महर्षी वाल्मिकी विरचित रामायणातील विविध पात्रांची आपण परिचय करून घेतो आहोत। आतापर्यंत महाराजा दशरथ, माता कौशल्या, देवी कैकेयी, दासी मंथरा, भ्रातृ लक्ष्मण आणि भक्तिप्रिय भरत, देवी सुमित्रा आणि शत्रुघ्न, एवढ्या लोकांची आपण ओळख करून घेतलेली, ज्यांच्यासाठी हा रामायण ग्रंथ जन्माला आला। ग्रंथाच्या आरंभापासून ग्रंथ शेवटीपर्यंत अनुस्यूत असं एक पात्र, ज्या पात्राभोवतीने हे सर्व ही कथा विणले गेलेले आहे, रचले गेलेले आहे, ते एक महान व्यक्ती म्हणजे पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र। अजूनही भरपूर पात्र आहे त्यात। देवी सीता आहे, लंकाधिपती राक्षस राजा रावण आहे, विभीषण आहे, कुंभकर्ण आहे, किष्किंधाधिपती वाली आणि त्यांची बंधू सुग्रीव आहे, महाप्रतापी वानर देवता हनुमंत आहे, नलनील जांबवंतादी आहेत। या व्यतिरिक्त शबरी आहे, जटायू आहे, संपाती आहेत, अजून खूप लोक आहेत। पण ज्यांच्या परिचय करून घेता घेताच रामायणाचा बहुभागाचा परिचय होणार आहे, तो पात्र म्हणजे प्रभू रामाचा। प्रभू रामचंद्र ज्ञात नाही असं कोणी नाही, सर्वजण आपण जाणून आहोत, फक्त पुनर्ज्ञापन होईल एवढंच। पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी याग करून अग्निदेवता प्रसन्न होऊन किंवा अग्नीतून देवता प्रसन्न होऊन पायस दिल्यानंतर प्राप्त झालेला पहिला पुत्र म्हणजे ज्यांचा जन्म चैत्र नवमी दिवशी झाला, माता कौशल्यांचा उदरी महर्षी वाल्मीकी प्रभू रामाचा
बाल्याविषयी फारसं असा कुठलाही उल्लेख न करता यथायोग्य विद्यार्जनादी संपन्न करून 16व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर महाराजा दशरथ आपल्या मुलाच्या लग्नासंबंधात विचार करण्याकरता वरिष्ठांची सभा बोलवलेली होती, ज्यामध्ये अमात्यगण, मंत्रीगण आणि विविध स्तरातली मोठी माणसं जमलेली होती. गंभीरतेने लग्नाचा विषय चर्चेला जात असताना विषय महत्त्वाचा असल्या कारणाने कोणालाही मध्ये प्रवेश देऊ नका म्हणून द्वारपालकाला विशेष आदेश देण्यात आला होता. आणि याच वेळी ब्रह्मर्षी विश्वामित्र लगबगीने तिथे येऊन पोचलेले आणि द्वारपालकाला म्हणतायत की मला तीक्ष्णातितीक्ष्ण दशरथ महाराजांना भेटायचं. मी दशरथ महाराजांना विचारून येतो किंवा आपण आल्याबद्दलचा निरोप देतो म्हणून द्वारपालक आत गेला. महाराजा दशरथ अत्यंत आनंदित होऊन योग्य वेळी एक चांगली व्यक्ती प्रवेशित झालेले पाहून आनंदित होऊन स्वतःहूनच उठून दारापर्यंत आलेले. पूर्वीची प्रथा आमच्या संस्कृतीत मोठी माणसं आले तर घरातले यजमान मंडळी बाहेर जाऊन त्यांचे स्वागत करण्याची ही या देशाची प्रथा आहे. आपण ते जपणे गरजेची पण आहे. कोणीही अतिथी दारात आल्यानंतर त्या अतिथीच्या स्वागतासाठी घरच्या मंडळीने दारात जाऊन विचारपूस करून अतिथी ओळखीचा असो किंवा अनोळखीचा असो, परिचित किंवा अपरिचित जरी असतील, त्या अतिथींचे योग्य मान सन्मान राखणे, त्यांचा उचित गौरवादर करणे हे प्रत्येक गृहस्थांचे कर्तव्य आहे. जसं अतिथींना स्वागत करण्यासाठी जातो तसेच त्यांना निरोप देण्यासाठी सुद्धा घरच्या मंडळीने गावच्या सीमेपर्यंत जाण्याची प्रथा होती किंवा ज्या त्या वाहनातून आले असतील तर त्या वाहनापर्यंत जाऊन त्यांना पोचवून येण्याची प्रथा आमच्या देशात होती आणि आजही खेडोपाड्यात ते चालते. पण परिस्थिती थोडीशी बदलली आणि आज दारात येऊन हाक मारले तरी सुद्धा आतूनच विचारलं जातं, कोण आहे तुम्ही? कामाचे असतील तरच उघडायचं, कामाचे नसतील तर त्यांचे अनादर करून बाहेरचे बाहेरच घालवायचे. पूर्वी माणसं दारी आले, या आपलं स्वागत आहे म्हणण्याकरता माणसं नसतील तर दारावर तरी लिहित होते सुस्वागतम म्हणून. पण काळ बदलला आणि दारावरची फलकी बदलले. कुत्र्यापासून सावध राहा, नवीन फलक लागले दारात. घंटी एक दिलेले, एक वेळ घंटी वाजवल्याने दार उघडत नाही, 2-3 वेळ घंटी वाजवले की इतकं चिडतात आतली माणसं, बाहेर आल्याबरोबरच भुंकायला लागतात. आधीच तो बोर्ड वाचलेला असतो, त्या माणसाला संभ्रम निर्माण होतो
की या घरात 4 पायाचे आहेत की 2 पायाचे आहेत कुत्रे, आणि नेमकं कुठल्या कुत्र्यापासून आपण सावध राहायला पाहिजे, हा संभ्रम निर्माण होतो. कारण आमच्याकडे बाहेर उभा आहे त्या माणसाकडेही संयम नाही, आणि आतून आम्ही उठून येतो आमच्याकडेही संयम नाही. बाहेर उभा आहे त्या माणसाने हळू दरवाजा वाजवावं आणि प्रवेश मिळवावं, ही बुद्धी त्याच्याकडेही नाही आहे. दारावर गेला म्हणजे दार मोडूनच जायला पाहिजे असा दारावर थाप देईल. अन्यथा एकदा त्या गुंडी जे लावलेले त्या गुंडीला असं, गुंडी म्हणजे बटन ना, गुंडीला असा हात लावला तर बाहेरच काढत नाही, दार उघडेपर्यंत तो बंद करत नाही. कोणालाही तारतम्य राहिलेलं नाही. या कारणास्तव आतून चिडून येणारी व्यक्ती गौरवादराने स्वागत करण्याऐवजी त्या माणसाला अपमानित करून कसं घालवता येईल याच विचारानेच बाहेर येत असते. कुठेतरी हे सौजन्य आपण शिकायचं आहे. आपण कोणाच्या दारी अतिथी म्हणून जेव्हा जातो, आगंतुक म्हणून जेव्हा जातो, त्यावेळी आपल्याकडेही संयम पाहिजे, पेशन्स म्हणतो त्याला, किंवा मॅनर्स म्हणतात हल्लीच्या भाषेत. थोडंसं सामान्य शिष्टाचार ज्याला म्हणतो आपण, तो आपल्याकडे पाहिजे, जाणाऱ्यांकडेही पाहिजे आणि घरात घेणाऱ्यांकडेही पाहिजे. समजा एकांकडे नसेल तर दुसऱ्यांनी तरी त्याचं प्रदर्शन किंवा त्याचा अनुभूती आणून देणे गरजेची असते. महर्षी विश्वामित्र दारात आलेले असताना महाराजा दशरथ आपल्या सेनाधिपतीला पाठवू शकले असते. आपला प्रिय मित्र आणि वरिष्ठ मंत्री, वरिष्ठ अमात्य सुमंत्राला पाठवू शकले असते. एक महर्षी आलेले तर त्यांच्या कुलगुरू महर्षी वशिष्ठ आणि वरिष्ठ अमात्य वामनाचार्यादी होते, त्यांना पाठवू शकले असते. त्यांना नाही पाठवले, स्वतःहूनच गेले. रामायण कशासाठी वाचायचं तर याचसाठी वाचायचं आहे की रामायणातून काय घ्यायचं तर याच गोष्टी ग्रहण करायचं. महाराजा दशरथ ग्रहस्थाश्रम चांगल्या पद्धतीने सांभाळणारी व्यक्ती, स्वतःहूनच गेले, वंदनादी करून आत घेऊन आले. उचितासनावर म्हणजे आलेली व्यक्ती ज्या योग्यतेची आहे त्या योग्यतेची आसन देणे त्याला उचितासन म्हणतात. योग्य तो आसनावर बसून, जसं दारातून त्या माणसाला ज्या मान सन्मान आदराने आत आणणे गरजेचे आहे, आत आणल्यानंतर सुद्धा त्यांच्याकरता कुठलं तरी बैठक टाकून किंवा त्यांच्याकरता कुठलं तरी उचित आसन देऊन बसवणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मग त्यानंतर आपण त्यांना काय हवं नको ते विचारायचं. आपण आत आलेल्या व्यक्तीला बसा सुद्धा न म्हणता आपणच एका उच्चासनावर बसून बोलायला सुरुवात केली तर अशिष्ट समजलं जाते, ते शिष्टाचारात बसणार नाही आहे. म्हणून आलेल्या व्यक्तीला आधी उचितासन देऊन त्यांना बसवावं, वेळ पडल्यास आपण उभं राहून बोलावं त्यांच्याबरोबर. हे धर्म आहे आपला, ही आपली संस्कृती आहे. आणि यासाठीच या रामायणाची कथा ऐकायचं आहे, रामकथा ऐकायची. आणि इथे बाकीचे सर्व कथा आहेत, यात काय आहे असं आपल्याला वाटेल कधी कधी. पण या बारीक सारीक शिष्टाचार शिकण्यासाठी, ज्या शिष्टाचाराने आमची जीवन समृद्ध होणार आहे, आमच्या जीवनमौल्यात भर पडणार आहे आणि आपल्याबद्दल लोकलोभ वाढेल, लोकप्रियता आमची वृद्धिंगत होईल आणि आम्ही आदर सत्कार कोणाला तरी दिल्याशिवाय, कोणाचा तरी केल्याशिवाय आम्हाला मिळत नाही. इंग्लिशमध्ये गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट म्हणतात.
दुसऱ्यांचा आदर करायचा आहे तर आपल्याला आदर भेटतो. आपले आदर कोणीही करतील, कोणीही आपले आदर करतील. आपणच कोणाचाही आदर नाही राखला तर आमचा आदर कोणी राखणार नाही. म्हणून महाराजा दशरथ स्वतःहूनच आले. महर्षी विश्वामित्रांना बोलून नेले. उचितानसनावर बसून झाल्यानंतर आलेले व्यक्ती सुद्धा प्रप्रथम विचारपूस करते. राजे, राज्यातील सर्व प्रजा कुशल आहेत ना? प्रजागण बरे आहेत ना? कुटुंबीय सर्व सुखी आहेत ना? आचार्य अमात्य मंत्रीगण सर्व ही ठीकठाक आहेत ना? आणि त्यानंतर आर्थिक स्थिती बरी आहे ना राज्याची? मंत्रणा करण्याची पद्धत, विचारणा करण्याची पद्धत, राज्याची आर्थिक स्थिती ठीक आहे ना? कुठलंही दुष्काळ वगैरे अकाल वगैरे पडलेले नाही ना? कुठल्याही शत्रू दस्यू इत्यादी मंडळींची उपद्रव तरी नाही आहे ना? अशा पद्धतीने विचारपूस करायचं असतं. हे राजांचे नव्हे, आपण कोणाच्याही घरी गेलो तर याच पद्धतीनेच विचारपूस करायचं असते. त्याच पद्धतीने विश्वामित्रांनी विचारपूस केली. त्यानंतर महाराजा दशरथांनी सुद्धा महर्षींची विचारपूस केली. शिष्टाचार आहे. कसे आहात, बरे आहात ना, असं विचारणं गरजेचे असते. आणि त्यानंतर महर्षी इतकं खुश झालेले होते. प्रभू रामाचा विवाहाचा विचाराप्रीत्यर्थ ही सभा बोलवलेली असताना अनायासे